आषाढी वारी हा संपूर्ण महाराष्ट्राचा एक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक आणि आध्यात्मिक उत्सव मानला जातो। वारीच्या निमित्तानं संतांच्या पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या आहेत। लाखो वारकरी माऊली माऊलीचा जयघोष करत विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत। आता या वारीतून एक धक्कादायक बातमी समोर आली। पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना पहाटे 4:15 वाजण्याच्या सुमारास अडवून लुटल्याची धक्कादायक घटना घडली। तसेच एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आले आहेत। दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोल येथे ही धक्कादायक घटना घडली। पंढरपूरकडे जाताना वारकरी वाटेत चहासाठी थांबले होते। त्यानंतर एका गाडीवरून 2 अज्ञात आले आणि त्यांनी वारकऱ्यांच्या गळ्याला कोयता लावला। वारकऱ्यांना लुटून नंतर अल्पवयीन मुलीला त्याच चहाच्या टपरीच्या मागे घेऊन जाऊन तिच्यावर अत्याचार केला। या घटनेमुळे दौंडमध्ये एकच खळबळ उडाली। या प्रकरणाचा तपास दौंड पोलीस करत असून अज्ञातांचा शोध सुरू आहे। या आरोपींना जेरबंद करण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर आहे। दौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 4:15 वाजताच्या सुमारास पुणे सोलापूर हायवेवर स्वामी चिंचोली या गावाच्या पुढे 200-300 मीटर अंतरावर एक प्रवासी वाहन पुणेहून सोलापूरला जात असताना त्या ठिकाणी एका चहाच्या टपरीवर चहा घेण्यासाठी पिण्यासाठी थांबलेले होते। त्यावेळेस एका वाहनावरून 2 त्या ठिकाणी युवक येऊन त्यांच्यावर जबरदस्तीने कोयता दाखवून त्यांच्या अंगातलं जे ज्वेलरी आहे त्यांनी ते जबरदस्तीने हिसकावून घेतलेलं आहे। त्यामधील एक 17 वर्षाची जी मुलगी आहे तिला धमकावून त्यांनी त्या चहाच्या टपरीच्या पाठीमागे घेऊन जाऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। या अनुषंगाने दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून सध्या या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे।